हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये छानपैकी अशा भाज्या बघायला मिळणार आहेत. एकदम घरच्या घरी आणि घरासमोर जे काही जागा आहे त्या जागेमध्ये केलेली आणि जसं की आपल्या घरच्या घरामध्ये भाज्या लागतातच आणि आता तसं बघायला गेलं तर हा पिरियड आहे भाज्यांचा आणि जास्तीत जास्त भाज्या जसं मार्केटमध्ये येतात तसं तुम्ही घरामध्ये सुद्धा तयार करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कशा पद्धतीने भाज्या तयार केल्या जातात, कशी जमीन तयार केली जाते आणि ज्या काय-काय भाज्यांसाठी काय-काय करावं लागतं आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना, खतं नाही किंवा काहीच नाही, एकदम ऑर्गॅनिक, फक्त पाणी आणि बस, बाकी काही नाही आणि छानपैकी मातीमध्ये तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला एक लाल माठ आणि एक हिरवा माठ बघायला मिळेल, अशा 2 भाज्या आहेत. तर आमच्या इथल्याच काकींनी ते तयार केलेल्या आहेत बाड्या वगैरे त्याच्यामध्ये. बाडी म्हणजे काय असते हे पण तुम्हाला बघायला मिळेल. सो व्हिडिओ बघा. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघा व्हिडिओ. आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमची जी काही छोटी-मोठी जागा असेल, आजकाल तर लोकं कुंड्यांमध्ये सुद्धा भाज्या तयार करायला लागल्यात. आपण तर कोकणात राहतो, तर कोकणामध्ये जमीन तर आपल्या आजूबाजूला असतेच घराच्या अवतीभोवती, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने भाजी तयार करू शकता. यावर्षी पाऊस खूप म्हणजे उशिरापर्यंत होता, त्याच्यामुळे शेतांमध्ये मळे केले जातात. पण ह्यावेळेस थोडा लेट पाऊस असल्यामुळे ना, ह्यावेळेस तेवढं काही मळे केले नाहीत. पण आपल्या घरामध्ये लागणारे, आपल्या जेवणामध्ये लागणारी जी काही भाजी असेल, ती आपण अशा पद्धतीने तयार करू शकतो. फक्त बियाणे आणायचे आणि छानपैकी त्या पद्धतीने पेरून छानपैकी भाजी तयार होते. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता. तर बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका. तर चला बघा. तर इथे बघू शकता तर बाडी बघा, ही एक बाडी आहे आणि ही एक आहे. तर अशा पद्धतीने आहे ना, भाजी बघा तुम्ही कशा प्रकारे केलेली आहे. एकदम म्हणजे कुठली फवारणी नाही, काय नाही, खत नाही. तर काही-काही जण काय करतात, भाजी पटकन वाढावी यासाठी खतं वगैरे टाकली जातात. तर ह्याच्यामध्ये खतं वगैरे काहीच टाकलेली नाही आहे. जी मध्ये-मध्ये मोठी-मोठी भाजी होती ना, ती काढून झालेली आहे आणि त्याच्या पाठूनच ही बाकी सगळी भाजी आता स्टार्ट झालेली आहे. एकदम कोवळी भाजी आहे बघा. एकदम म्हणजे एकदम कोवळी आहे. तर हा आहे लाल माठ, त्याच्यामध्ये थोडा मिक्स हिरवा माठसुद्धा आहे. तर अशी ही लाल माठाची भाजी आहे आणि हिला बाडी म्हणतात. बाडी म्हणजे काय, तर जमिनीचे तुकडे छोटे-छोटे असे बघायला गेलं तर खण केले जातात. खण केलं म्हणजे काय, तर छोटे-छोटे असे चौकोन तयार केले जातात. तिथे जमीन भाजली जाते आणि त्याच्यानंतर भाजल्यानंतर नंतर खोदली जाते. खोदल्यानंतर त्याच्यामध्ये भाजी ही टाकली जाते. जर तुमचं बियाणं बाजारी असेल म्हणजेच सरकारी असेल, तर तुम्ही ते वापरू शकता आणि ते जर बियाणं तुम्ही वापरलं तर भाजी खूप लवकरसुद्धा वरती येईल. तर अशा पद्धतीने हे सरकारी बियाणं आहे. त्याच्यामुळे बघा किती मस्त दिसते भाजी. तर हा हिरवा माठ आहे. हिरवा नाही, लाल माठ आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ते हिरवा माठ दाखवते. तर हा आहे इकडे हिरवा माठ आहे बघा पूर्ण. आता हे मध्ये-मध्ये भाजी काय-काय रुजली नाही आहे, काय-काय भाजी रुजलेली आहे आणि काढूनसुद्धा झालेली आहे. तर ही बघू शकता, हा आहे हिरवा माठ बघा, मस्त एकदम आणि छान. म्हणजे अजून ह्याला कुठे जी काही पानं दिसतात, तर ह्या पानाला कीड लागायचे चान्सेस खूप जास्ती असतात, पण ह्यावेळेस कीड वगैरे अजिबात लागलेली नाही आहे. तर बघा खाण्यासाठी मस्तपैकी घरच्या घरी अशी छानपैकी भाजी तयार केलेली आहे. हा सगळा एरिया आहे. या एरियामध्ये दरवर्षी मध्ये पण काकडी असेल, चिबूड असेल, भोपळा असेल, हे सगळ्या भाज्या असतात ते इथे लावल्या जातात आणि ह्यावेळेस त्यांनी इथे मस्तपैकी हिरवा माठ आणि लाल माठच लावलेला आहे. तर अशा पद्धतीने हिरवा माठ, लाल माठ इथे तयार केलेला आहे. आता ही जी जमीन बघायला बघायला जर तुम्ही गेलात ना, तर कधी-कधी काय होतं, पूर्णपणे जमीन भाजली नाही जात. जेव्हा आपण भाजावण करतो, तेव्हा जी काही जमीन असते तेवढी पूर्ण भाजली नाही जात. त्याच्यामुळे ते जे काही आपण टाकलेली जी भाजी आहे ती तेवढ्या ह्याच्याने वर येतच नाही. त्याच्यामुळे जमीन आहे ना प्रॉपर भाजावी लागते. लाल माठ असेल, हिरवा माठ असेल, मुळा असेल किंवा अन्य पालेभाज्या ज्या काही असतात, त्यांना प्रॉपर आहे ना जमीन ही भाजावीच लागते. जर जमीन भाजकी नसेल तर भाजी वरती येत नाही आणि एकाच जागी जर तुम्ही खूप वेळा जर भाज्या करत असाल ना, तर तेवढ्या जोराने भाजी तयार होत नाही. त्याच्यामुळे जमीन ही परत खोदून जी माती वर खाली करावी लागते, त्याच्यानंतरच भाजी चांगली होते. तर ही जी जमीन आहे ना, पूर्ण दोन्ही पण जमीन भाजलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या छानपैकी झालेल्या आहेत बघा. बघू शकता तुम्ही. अजून छोट्या आहेत, तर काही दिवसांनी 1-8 दिवस जरी गेले तरी ह्या मोठ्या होतील. कारण की ह्या जलद गतीने वाढतात, म्हणजे ज्या काही भाज्या असतात त्या. तर बघा मस्तपैकी हिरवीगार आणि मेन म्हणजे आहे ना, याच्यावरती कुठलीही फवारणी नाही किंवा खतं नाही टाकलेली आहेत. जर खतं वगैरे टाकलेली असती ना, तर यावेळेला भाजी खूप वाढलीसुद्धा असती. आता इथे मस्तपैकी बघा, हा एक पूर्ण चौकोन आहे.
तर त्या चौकोनामध्येच ही सगळी भाजी तयार केलेली आहे आणि दुसऱ्या चौकोनामध्ये लाल माठ तयार केलेला आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. कारण की घरामध्ये खाण्यासाठी तुमचं जे काही एरिया असेल, त्या एरियाचा तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही थोडी-थोडकीच भाजी करू शकता. तुमच्या घरामध्ये असेल, आता तसं बघायला गेलं तर कोकणामध्ये प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये किंवा आपल्या साईडला जे काही बनवत असेल, भाजीपाला असेल किंवा अजून काही असेल, तर तो त्यातला थोडाफार आजूबाजूला पण दिला जातो. तर ही पण एक कोकणातल्या लोकांची सवय आहे. तर बघा, हा आहे हिरवा माठ. ही इथून जी वाडी चालू होते, ती अशी हा चौकोन आहे. तर इकडून ही इथपर्यंत येते. आता भाजी बघा कशी वरती येते, काय-काय हे बघा. ही आता नुकतीच वरती येते आणि सकाळी ह्याला पाणी घातलेलं आहे आणि काय-काय जी आधी भाजी आलेली ती बघा अशी आहे. तर हा लाल माठ आहे. सो भाजी खूप छान लागते आणि ह्या दिवसांमध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये खूप अशा तुम्ही भाज्या खाऊ शकता. कारण की तुम्ही बघितलंत तर ह्या भाज्या बाकीच्या तुम्हाला सीझनला कधी बघायला जास्ती मिळणार नाहीत. ह्या सीझनला जास्ती बघायला मिळतील कारण की थंडीचा मौसम असतो. तर ह्या थंडीच्या मौसममध्ये आपल्या शरीरासाठी एक ऊर्जा देणारं किंवा उष्णता देणारे पदार्थ आपण जास्ती खावेत. त्याच्यामुळे आपण लाडू खातो, शेंगदाण्याचे लाडू खातो. दुसरी गोष्ट म्हणजे आता मकर संक्रांत आली आहे, तर मकर संक्रांतला जे आपण तिळाचे लाडू खातो त्याच्यामध्ये उष्णता आहे. त्याच पद्धतीने ह्या भाज्यांमध्ये पण खूप सारी उष्णता आहे, खूप सारं लोह आहे. त्याच्यामुळे ह्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये ह्या भाज्या केल्या जातात. त्यामागे फक्त एवढंच कारण आहे, की थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या शरीराला उष्णता मिळावी, तर अशा ह्या छानपैकी एकदम ऑर्गॅनिक भाज्यांमधून तुम्ही तुमच्या शरीरासाठी अशी उष्णता घेऊ शकता. आणि आता बाजारामध्ये पण ₹10, ₹15 जोडी वगैरे असते भाजी. तर ते पण तुम्ही त्या भाज्या घेऊ शकता आणि जास्तीत जास्त आता आम्ही थंडीमध्ये सुद्धा ह्या भाज्या जास्तीत जास्त आपल्या जेवणामध्ये असतात केलेल्या. आमच्याकडे तर असतात मस्तपैकी खोबरं वगैरे टाकून. लाल माठ असेल, हिरवा माठ असेल, मुळा असेल, ह्या ज्या 3-4 भाज्या आहेत ना, त्या आमच्याकडे सर्रास असतात आणि बाकीच्या वाराला नाही, पण जे काही आपले सोमवार असेल, मंगळवार असेल, गुरुवार असेल, शनिवार असेल, ह्या दिवसांमध्ये ह्या भाज्या असतात. कारण की आता हा सीझन आहे, त्याच्यामुळे ह्या सीझनमध्येच ह्या मुळा वगैरे बघायला मिळतो. बाकीच्या तुम्हाला अदर सीझनला कधीच बघायला मिळणार नाही. तर अशा पद्धतीने हे बघा आणि मेन म्हणजे आता भाजी म्हटलं की पाणी लागतं, तर पाण्यासाठी पण इथे बघा असे ड्रम भरून ठेवलेले आहेत आणि मेन गोष्ट जी काही आपण भाजी जेव्हा पेरतो, तर पेरल्यानंतर त्याच्यावरती पेंडा हा आपल्याला टाकावा लागतो. तर का टाकावा लागतो त्यामागे पण एक कारण आहे. तर हे बघा इथे तुम्हाला पेंडा बघायला मिळेल, तर पेंडा पण त्यांनी तसंच साईडला जेव्हा भाजी वर आली त्यानंतर हा काढून टाकला. तर का टाकावं लागतं? एक म्हणजे असं आहे, की जसं आपण जेव्हा भात कापणी होते, भात कापणी केल्यानंतर आपण कुळीत टाकतो. कुळीत का टाकतो आपण? आणि कुळीत टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण जो काही आपला कापलेला जो काही पेंडा असेल झुललेला तो टाकतो. एक म्हणजे कबुतरांचं म्हणजे जी काही पाखरं असतात, कबूतर असतात, ते त्याच्यामध्ये वेचतात सगळे दाणे. त्याच्यामुळे एक टाकलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमीन ही ओली असते, त्याच्यामुळे आर्द्रता निर्माण तयार होते आणि त्याच्यावरती तो जो काही पेंडा असतो, तो टाकला जातो. जेणेकरून ओलावा हा कायम राहावा जमिनीमध्ये आणि टाकलेलं जे बियाणं आहे, ते पटकन वर यावं यासाठी. तर जसे कुळाला आपण वरती एक हे टाकतो, कडपा टाकतो म्हणजेच पेंडा टाकतो त्याच्याच तसं ते त्याला करतो. त्याच पद्धतीने या भाज्यांवरती सुद्धा पेंडा टाकला जातो. नंतर भाज्या जशा वर यायला सुरुवात होते, छोट्या-छोट्या भाज्या वर आल्या, की तो जो काही पेंडा आहे, तो काढला जातो. त्याच्यानंतर कबुतरं वगैरे असतील किंवा पक्षी असतील, हे त्रास जास्ती देत नाही. जेव्हा आपण टाकतो नुकतंच बियाणं भाजून वगैरे जमीन झाली, खोदून झाली, त्याच्यानंतर ते टाकल्यानंतर याच्यावरती पूर्णपणे हा पेंडा टाकला जातो आणि नंतर मग पेंडा काढला जातो, जेव्हा हे वरती येते. फक्त टाकण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे, की ती जी काही जमीन आहे ती ओली राहावी तशीच, जेणेकरून जे बियाणं टाकलेलं आहे ते वर यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की कबुतरं वगैरे ह्या आमच्या पट्ट्यामध्ये जास्ती आहेत, तर ते जे दाणे वगैरे टाकलेले असतात ते खातात. तर अशा पद्धतीने ह्याच्यावरती पेंडा वगैरे टाकला जातो. तर बघू शकता मस्तपैकी भाजी एकदम हिरवीगार. सो चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, पूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. यावर्षी पाऊस जसा लवकर चालू झाला त्याच पद्धतीने उशिरापर्यंत होता. त्याच्यामुळे जे काही मळे करतात आमच्याकडे ह्या साईडला, तर त्यांचे ह्यावेळेस थोडं नुकसान झालेलं आहे. कारण की मळे करायच्या टायमिंगला शेतामध्ये पाणी साचल्यामुळे ना मळे करता नाही आले तयार.
म्हणजे खूप मेहनत असते, माती खणावी लागते, त्याच्यानंतर बाड्या कराव्या लागतात. बाड्या मी तुम्हाला सांगितलं बाड्या म्हणजे काय असतं. बाड्या कराव्या लागतात. त्याच्यानंतर भाजावी लागते जमीन. तुमच्याकडे जर शेणखत असेल किंवा शेणखत म्हणण्यापेक्षा जे काही शेणी असते त्याच्याने पूर्ण भाजून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही जर मुळा करत असाल, तर मुळ्यासाठी पण तुम्ही अशा ओळी ज्या असतात तुम्ही बघितल्या असतात, पाट काढावे लागतात. तर अशा पद्धतीने सगळं काम करावं लागतं. पण ह्या वर्षी ते झालं नाही कारण की पाऊस खूप असल्यामुळे ह्यावेळेस मळे वगैरे जास्त लोकांनी केले नाहीत आणि काही जणांनी केले आहेत. पण त्यातल्या त्यात आता उशीर झाला त्याच्यामुळे जे काही गुरुवार होते ते निघून गेलेले आहेत. मार्गशीर्ष महिन्याचे जे काही गुरुवार होते ते निघून गेलेले आहेत. पण ठीक आहे, अजूनसुद्धा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये पण भाज्या येतात. पण त्याच्यानंतरच्या भाज्या असतात ना, त्यानंतर अशा जून होऊन जातात त्याच्यामुळे तेवढेच काय लोकं आवडीने खात नाहीत. तो जो पिरियड होता ना, त्या पिरियडमध्ये पाऊस असल्याकारणाने जास्ती भाज्या ह्या मळ्यामध्ये तयार झाल्यात नाही. पण अशा पद्धतीने तुमच्याकडे जर घराच्या साईडला असेल, घरी जी काही जमीन असेल, तिथे तुम्ही अशा पद्धतीने छानपैकी भाज्या तयार करू शकता. एकदम मोकळ्या जागी आहे, सूर्यप्रकाश आहे आणि तुम्हाला माहिती आहे की झाडांसाठी सूर्यप्रकाश किती महत्त्वाचा आहे. वाढीसाठी असेल, अन्न तयार करण्यासाठी असेल, तर अशा पद्धतीने एकदम मोकळ्या ह्याच्यामध्ये ही भाजी तयार केली आणि आमच्या इथल्या काकींची जी सगळी भाजी आहे इथे, तुम्ही आधी पण व्हिडिओ बघितले असाल, तर त्या व्हिडिओमध्ये पण इथे खूप साऱ्या आधी भाज्या केलेल्या आहेत. तर ह्यावर्षी त्यांनी मस्तपैकी 2च भाज्या केल्यात, त्या म्हणजे एक लाल माठ आहे, इकडे हिरवा माठ आहे. बघा किती मस्त आहे ना. तर चला आता थांबणारच आपण इथे. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा येऊ. तोपर्यंत बाय बाय आणि नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला बाय बाय.